पावसाळा सुरू झाला ना की अशी रोमॅन्टिक अशी 90s मधली गाणी आठवतात, ज्यामध्ये हिरोईन छान मोकळे केस सोडते आणि एकदम पावसामध्ये भिजताना दिसते, एकदम कमाल असं आपल्याला वाटत असतं आणि आपण सुद्धा हिरोईन व्हावं असं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या पावसाच्या पाण्यामुळे आपण हिरोईन कमी आणि मोंजलिका जास्त दिसू, कारण हे पाणी तुमच्या केसांसाठी खूप डेंजरस असू शकतं. त्यामुळे अशा कोणते उपाय आहेत आणि असे काय फॅक्टर्स आहेत की जे तुम्ही या पावसाळ्यामध्ये केले पाहिजेत, असे युनिक आणि अननोन फॅक्ट्स तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे हायड्रोजन बॉन्ड्स आणि केसांचा फुगवटा अर्थात फ्रिझीनेस. ही एक महत्त्वाची फॅक्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे पावसाळ्यामध्ये ना हवेत प्रचंड दमटपणा म्हणजे ह्युमिडिटी असते आणि आपले केस हवेतली जी काही ह्युमिडिटी आहे ती शोषून घेतात. त्यामुळे आपले जे केस आहेत ना ते हायड्रोजन बॉन्ड्स तात्पुरते जे आहेत ते तुटतात आणि त्यामुळे केस असे खूप फ्रीझी आणि असे खूप जास्त फुललेले आपल्याला वाटतात. यामागे सायंटिफिक रिझन काय माहिती आहे? सरळ केस हे कुरळे व्हायला लागतात आणि केसांचा जो काही फुगवटा आहे तो जास्त दिसायला लागतो बिकॉज ऑफ दॅट ह्युमिडिटी. दुसरी महत्त्वाची फॅक्ट ती म्हणजे पावसाळ्यात नैसर्गिकरित्या आपलं शरीर हे जुने आणि खराब केस जे आहेत ना ते टाकून द्यायचं काम करत असतं, शेडिंग होत असते. यामुळे या प्रक्रियेला मान्सून ॲलोपेशिया असं म्हटलं जातं. यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन तुम्हाला सांगते, ते म्हणजे हा तात्पुरता प्रकार आहे. त्यामुळे दिवसाला 100 पर्यंत म्हणजे 100 केस जर गळले असतील तर ते या ऋतूमध्ये अगदी सामान्य मानले जातात. त्याच्यामुळे फार टेन्शन घेऊ नका. तिसरं म्हणजे स्काल्फ पीएच इम्बॅलन्स. म्हणजे काय तर पावसाळ्यामध्ये ना पाणी हे थोडं जास्त पावसाचं पाणी ॲसिडिक असू शकतं. जेव्हा हे पाणी आपल्या टाळूवर स्काल्फच्या संपर्कात येतं तेव्हा टाळूचं नैसर्गिक जे काही पीएच लेवल आहे ना त्याचा बॅलन्स जो आहे तो बिघडतो. पीएच बिघडल्यामुळे तुमची जी टाळू आहे, टाळूची त्वचा ही कमकुवत होते आणि केसांचे जी काही पायमुळं असतात ना ती सुद्धा सैल होतात. चौथा मुद्दा आणि ही अशी फॅक्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे मालेसेझिया नावाच्या बुरशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. म्हणजे काय तर पावसाळ्यामध्ये कसं असतं, एकतर हवा दमट असते, सगळं वातावरण दमट असतं आणि हे जे उबदार वातावरण आहे ना ते मालेसेझिया नावाच्या बुरशीसाठी, फंगससाठी अगदी परिपूर्ण असतं. ही बुरशी प्रत्येकाच्या टाळूवरती असते, पण पावसाळ्यामध्ये ती जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागते आणि त्यामुळे खूप जास्त डॅन्ड्रफ आणि फंगल इन्फेक्शन होतं. पावसाळ्यात अचानक डोक्यात अशी जर खाज सुटत असेल, कोंड्यासारखं वाटत असेल तर ते यामुळे होतं. पाचवी फॅक्ट आहे ती म्हणजे केसांचं ओलं वजन. हा तुम्ही ऐकताय ते योग्य आहे. ओले असताना ना हे जे केस आहेत तुमचे ते त्यांच्या मूळ लांबीपेक्षा ना साधारण 30% जास्त ताणले जाऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये हवेतलं दमटपणा असल्यामुळे केस ना आपले सतत ओले असतात. आपण बाहेरून आलो, भिजून आलो, केस आपले ओले राहतात. मग अशा स्थितीमध्ये ना केसांना पावसाळ्याच्या वेळेस ना तुम्ही घट्ट बांधून ठेवलं किंवा जास्त जोरात कंगव्यानं फिरवलं किंवा कंगवा मारला तर ते तुटू शकतात आणि त्यांची जी काही इलॅस्टिसिटी आहे ती सुद्धा खूप जास्त कमकुवत होत असते. त्याच्यामुळे शक्यतो बाहेर गेल्यानंतर केस जर ओले असतील तर ते पहिले स्वच्छ करा, ते व्यवस्थित कोरडे करा आणि नंतर त्याच्यावर हेअर ब्रश फिरवा, म्हणजे ते कमी तुटतील आणि तुमच्या केसांना सुद्धा असं तुटल्यासारखं वाटणार नाही. पाचवी जी फॅक्ट आहे ती म्हणजे अगदी इफेक्टिव्ह सोल्युशन तुम्हाला सांगते, ते म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यानंतर ना नॉर्मल वॉटर वॉश हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा काय आपण करतो, पावसात केस आपले ओले झाले की आपण फक्त टॉवेलनं ते सुकवतो, पण त्यामुळे काय होतं तुमच्या केसांवर त्याचा दुष्परिणाम होतो. पावसात केस ओले झाल्यावर घरी आल्या आल्या लगेच साध्या किंवा आपला जो नॉर्मल पाणी आहे रेग्युलर वॉटर त्याच्याने ते धुवा, म्हणजे जे केमिकल प्रदूषण जे काही त्या पाण्यामध्ये असतं ते सगळं निघून जातं. आपल्या टाळूची पीएच लेवल बॅलन्स राहते आणि कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन होत नाही, केसाला वास येत नाही, दमट होऊन बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही. पुढे आहे ते म्हणजे हेअर ड्रायर ऐवजी मायक्रोफायबर टॉवेल वापरणं. आता पावसामध्ये नेहमी आपले केस भिजतात आणि त्यामुळे आपण केस सुकवण्यासाठी कधी कधी काही जण थेट हेअर ड्रायरचा खूप जास्त वापर करतात, बरेचदा दररोज त्याचा वापर करतात. पावसामध्ये ना केस सुकवण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल आजकाल मार्केटमध्ये आहेत किंवा कुठलेही सुती आपले जे जुने टी शर्ट्स आहेत ना ते अजिबात फेकून द्यायचे नाही. केसाला न घासता फक्त टॉप टू बॉटम असं त्यांचं पाणी शोषून घ्या. केस 100% सुकल्याशिवाय ते अजिबात म्हणजे ते सोडू नका किंवा तो टाकून देऊ नका, सतत त्याच्याने पुसत राहा. म्हणजे जी काही हीट आहे, हीटमुळे तुमचे केस डॅमेज होण्यापेक्षा ह्याच्यामुळे तुमचे केस हेल्दी राहतील आणि त्या मायक्रोफायबरमुळे कुठल्याही प्रकारे दोऱ्यामध्ये अडकून ते तुटणारही नाही. आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गरम तेलाचा मसाज थांबवा. हो, केस गळतात म्हणून लगेच आपण काय करतो, भरपूर तेल घेतो आणि गरम करून त्याला लावायचा प्रयत्न करतो, मसाज करतो. पावसाळ्यामध्ये टाळू ही आधीच तुमची तेलकट असते आणि खूप दमट असते, त्यावर जर तुम्ही जास्त तेल लावलं तर बुरशी येणार, फंगल इन्फेक्शन होणार. तेल लावताना
ते फक्त केसांच्या लांबीला लावा, टाळूला अजिबात लावू नका आणि जास्त वेळ तर अजिबात सोडू नका. आठवड्यातून फक्त एकदा तुम्ही तेल लावलं तर ठीक आहे, एका तासाने लगेच ते धुवून द्यायचे, अजिबात ओव्हरनाईट तुम्हाला ते ठेवायचं नाही. 9वी जी फॅक्ट तुम्हाला सांगते ना, ती अगदी कमाल आहे. ती म्हणजे अँटी फंगल हेअर मास्क, आणि तोही घरगुती. कसं आहे, पावसाळ्यामध्ये कोंडा आणि खाज ही समस्या असणारच आहे, कारण ते वातावरण तसं असतं. मग यावेळेस काय केलं पाहिजे, आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करा, त्यामध्ये दही एकत्र करून ठेवा आणि ते जे मिश्रण आहे ते 20 मिनिटं असं छानपैकी केसाला लावून ठेवा. दह्यातले जे लॅक्टिक ऍसिड आहे कोंडा साफ करणार, आणि कडुलिंब आहे ते अँटीफंगल आहे, त्यामुळे ते सुद्धा तुमच्या स्काल्पसाठी खूप भारी काम करणार आहे. पुढे आहे तो म्हणजे 10वा मुद्दा आणि शेवटचा, आणि ती एक फॅक्ट आहे, ती म्हणजे केस प्लॅस्टिकच्या कंगव्यानी अजिबात विंचरू नका. शक्यतो वुडन कोंब जो आहे तो तुम्ही वापरा, किंवा मोठ्या दातांचा कंगवा वापरा. पावसाळ्यात विंचरण्यासाठी नेहमी हा वुडन कोंब जो आहे किंवा मोठ्या दातांचा कोंब आहे तो चांगला असतो. लाकडामुळे केसांमधली जी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे ना, ती अजिबात निर्माण होत नाही आणि केस तुटत नाही, ताणले जात नाही आणि फ्रिक्शन क्रिएट होऊन ते फ्रीझी होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर एक बोनस टिप तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये ना तुमचे केस हवेतून पाणी चोरतात. म्हणजे काय, ते मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि मगच ते फुलतात, आणि त्यामुळे ते आपल्याला खूप जास्त हेवी वाटायला लागतात. मग या सगळ्या समस्यांवर किंवा हे ज्या अननोन फॅक्ट्स आहेत त्यामध्ये ना आजीबाईच्या बटव्यातल्या काही हेअर केअर टिप्स तुम्हाला देते. म्हणजे घरगुती तुम्ही काय काय करू शकता, अगदी पारंपरिक असे हेअर मास्क तुम्हाला सांगते, जे तुमच्या केसांना खूप शायनी आणि हेल्दी ठेवतील. नंबर 1, जास्वंदीचं फूल आणि पानं. पावसाळ्यामध्ये ना केस गळती थांबवण्यासाठी जास्वंदाची पानं आणि फुलं पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यानं केस जर धुतले तर खूप फायदेशीर ठरतात. हे पाणी ना नैसर्गिक कंडिशनिंगचं काम सुद्धा करत असतं. पुढे म्हणजे शिकेकाई आणि रिठा. आपल्या आई आजीच्या जमान्यामध्ये हे खूप ट्रेंडी होतं आणि आजकाल सगळ्या शॅम्पू मध्ये दिसतंय. केमिकल फ्री शॅम्पू शक्यतो वापरा. शिकेकाईच्या पाण्यानं केस धुण्याचा सल्ला मोठ्या प्रमाणात लोक देतात, कारण त्यामुळे तुमच्या केसाचं जे काही टाळूवरचं जे नैसर्गिक तेल आहे ते टिकून राहतं. त्यामुळे रिठा आणि शिकेकाईची जी काही पावडर आहे ती एकत्र करून केसाला लावा, किंवा पाण्यामध्ये मिसळा आणि त्याने केस धुवा, त्याच्याने सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किंवा अगदी तुम्ही रिठा आणि शिकेकाई जी मिळते बाजारामध्ये, जे प्रोडक्ट फॉर्म मध्ये मिळते, ती तुम्ही घेऊ शकता, सुकवू शकता, ती तुम्ही गाळून त्याचा गर एकत्र करून सुद्धा केसाला लावू शकता. त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट, हे तर सगळं तुम्ही कराल, पण हे करत असताना तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण इम्पॉर्टंट आहेत, कारण पावसाळ्यामध्ये या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केस फक्त ना वरून छान असण्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट्स लावले, या तुम्ही ज्या तुम्हाला फॅक्ट सांगितल्या त्या सगळ्या केल्यात, तर त्याच्याने मजबूत होणार नाहीयेत. हिरव्या पालेभाज्या, भरपूर फळं, अशा गोष्टी खा जेणेकरून तुम्हाला शरीराला आयर्न मिळेल, विटॅमिनची कमतरता पडणार नाही, आणि तुमचे केस जे आहेत ना ते आतमधून खूप व्यवस्थित होतील. पालेभाज्यांऐवजी बरेचदा पावसाळ्यामध्ये पालेभाज्या पण अवॉइड करतो. मग त्याऐवजी आहारामध्ये कढीपत्ता घेऊ शकता, मेथीचे दाणे घेऊ शकता, अंडी आहे, सुकामेवा आहे, हे तुम्ही समाविष्ट करा. म्हणजे केसांची जी काही एकंदरीत हेल्थ आहे ती खूप व्यवस्थित तुमची राहील. पुढची एक सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे 2 तोंडी केस, अर्थात स्प्लिट एंड्स. हे जे स्प्लिट एंड्स असतात ना त्यांना कसं दूर करायचं, ते म्हणजे पावसाळ्यामध्ये हे जे काही ह्युमिडिटी आहे ना त्यामुळे हे क्युटिकल्स उघडे पडतात आणि तुमचे केस हे आधीच थोडे ड्राय असतील तर या ऋतूमध्ये त्याला स्प्लिट एंड्स यायला सुरुवात होते. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे आत्तापासूनच ना तुम्ही थोडे थोडे तुमचे केस खालनं ट्रिम करा, म्हणजे जेणेकरून हा सगळा पावसाळा आहे ना त्याच्यामध्ये केस जे आहेत ते खालून फाटणार नाहीत, दुभंगणार नाहीत आणि ते निरोगी राहतील. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण पूर्वपार करत आलेलो आहोत, या सगळ्या तुम्ही केला तर तुमचं केसांचं जे काही आरोग्य आहे ते खूप व्यवस्थित राहील, एकदम हेल्दी तुमचे केस राहतील. आणि हो, तुम्ही सुद्धा केसांची जर व्यवस्थित काळजी घेतली तर इंडोर राहूनही तुम्ही छान हिरोईन सारखा लुक अचीव करू शकता. मॉन्जलिका म्हणायची गरज नाहीये. त्यामुळे थोडंफार केसांची काळजी घ्या आणि एकदम भारी असा तुमचा पावसाळा एन्जॉय करा. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, भरपूर शेअर करा आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करा.